दारात जाऊन हा भातचा आहे हा माझा. काय भातचा कशाला म्हणायचं तसं? तेच तर म्हणाले मी, नातेवाईक कशाला म्हणायचं? नातेवाईकांनी जेव्हा हडप करायची असते का हो सांगा. त्या भाजीला जा की भाजी कळत नाही मला माझी जेवण. विराज इकडे विराज इकडे मी पण कोर्टात केस टाकली. काहीच पण सांगण्यासारखं राहिलं नाही, बोलण्यासारखं राहिलं नाही. काही केलं पण नाही, काही मी ते दुःख समजू शकते हो. कारण मी तुम्हाला बघितलं की मला माझ्या डोळ्यातलं पाणी आज 16 वर्ष झाली थांबत नाही. काय करून ही वेळ माझ्यावर काय करून देवाने ही वेळ कोणाला सांग त्यांना बी तसंच झालेलं आहे. आज 16 वर्ष झाले मी एकटी आहे. माझं पण माझं डोळे पाणी टाकलं. गेले. काही बी गेलं असलं तर काय व्हायचं ते कधी द्यायचंच नाही आता. वडील आमचे प्रत्येक घरात यायचे. कोणी उंदरी मुंबरी उंदरी ठोंबरे काळजी करू नका. ठोंबरे ना मोहनराव मुलांकडे देशमुख बघा, हे सगळ्यांचे कंबर दोस्त कोचून उभं राहा. माळी बाप. गर्डे आहेत ना. ताई तुम्ही माझा नंबर काही लिहिला काळजी करू नका. मला तुमचं अगदी होते. माझ्यासारखं उभ्या राहा बरं, खंबीर वा अश्विनी माझ्यासारखं उभं ऐकायचं राहा. आता. आणि पुढं घट्ट करा मन आणि असा आहे बघा, असा पदर खोचायचा, कोण आहे रे म्हणून उभा राहायचा. हा, लई येड्यावानी करते हो. सांगा तुम्ही तरी आता लई सांगून नाही आता काय उभा राहायचं नाही. तुमच्यासारखी माझी पण अवस्था होती त्यावेळेला आमचे वकील साहेब बघायला नव्हते, पण नंतर आमच्या सोबत सुप्रियाताई ते पण शिक्षणाचं पवार साहेब करणार आहे. काय अडचण आली मला सांग. काही नाही. माझं गाव इथं मी राहायला तुम्हाला कधी म्हटलं वाटलं ना मला बोलवा, मी अंबाजोगाईला दर सगळी महिन्याला घरातली प्रत्येक गावात तुम्हाला माणसं कधी मला वाटलं ओळखतात. 2 दिवस राहायला या म्हणलं तरी मग मी येईन. मला कधी असं गर्व नाही कुठला. तुम्ही बिलकुल अगदी पोरांकडे बघा, त्यांनी कोणाकडे बघायचं, तुमच्याकडे बघायचं ना आई बाप म्हणून. मग तुम्ही मुलांकडे बघून पदर खोचून उभा टाकावं. म्हणजे बालूच्या इथेच अटॅक आला होता ना. कारण तुम्ही रडून रडून तुमची प्रकृती इथेच खराब attack. नका. ते काय केरला जाईपर्यंत आईला तेच. सांभाळा, पोरांना सांभाळा, 2016. शिक्षण द्या. शिक्षण एकमेव असं असतं की मुलांना प्रगल्भ करते. तुमच्यासोबत मी कोणतं केलं तर ओळखून. हो. कोणी नाही राहिलं नाही, चालेल. नाही, ह्या लोकांनी मला आपलं पण नाही माझं काय नाही. सोडलं. मला ते तिला हार जातलं हे माणूस पण त्या गेलं ना. ते काय करतात काही दुसरा प्रयत्न करेल, काहीतरी माणूस करेल. खूप प्रचंड त्रास झाला.